आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी आणि ठेचा। आता ही बाजरीची भाकरीची रेसिपी मी नवीन शिकणाऱ्यासाठी टाकलेली आहे, तर ज्यांना येते त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे। पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बाजरीचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळण्यावरच भाकरी अशी आपली छान होते। जेवढं आपण जास्त व्यवस्थित पीठ मळून घ्याल तेवढी आपली भाकरी छान होते। तर आता आपल्याला भाकरीच्या हिशोबाने उंडा करून घ्यायचा आहे, पीठ चाळून घ्यायचं आहे आणि भाकरी अशी थापून घ्यायची आहे आपल्याला। आणि आता आपण तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी। आता मी जास्त करून लोखंडी तवाच वापरते डेली यूजला। आता हे बघा, याच्यावर आपण टाकलेली आहे भाकरी आणि हे मिठाचं जे पाणी आपण करून ठेवलेले त्याचं आपल्याला पाणी याच्यावरून फिरवून घ्यायचं आहे। तर आपण नॉर्मल ज्वारीच्या भाकरी ज्या असतात त्याला मीठ वापरत नाही, पण बाजरीच्या याला मीठ टाकल्याशिवाय भाकरीला चव येत नाही। मीठ टाकलं तर भाकरी आपली टेस्टी होते। आता ही भाकरी अशी पलटून व्यवस्थित भाजून घ्यायची आणि बघा, आपण एका साईडला ठेवलेली आहे दुसरी कढई आणि आपण साईडला ठेचा बनवून घेत आहोत। तर आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। काही स्टीलची कढई आहे, याच्यामुळे धूर खूप पटकन होतो आणि कढई पण करपल्यासारखी होती लगेच। शेंगदाणे आणि लसूण मी मध्येच घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हा ठेचा एका खलबत्त्यात वाटून घ्यायचा आहे। मी ठेच्याची रेसिपी स्पेशल टाकलेली आहे, आपला महाराष्ट्रीयन ठेचा म्हणून। आता ही बघा, आपण काढून घेतलेले खलबत्त्यात आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता ज्या मुले हॉस्टेलला राहतात किंवा रूम करून राहतात त्यांच्यासाठी ही बाजरीची भाकरी आणि ठेचाची रेसिपी बनवायला पण सोपी आहे आणि पटकन होते। आता जे आपले गावाकडचे लोक वगैरे असतात त्यांना तर ही भाकरी वगैरे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, येतात सगळ्यांनाच। पण काही जणांना भाकरी जमत नाही आणि ठेचाही जमत नाही, त्यांच्यासाठी मी स्पेशल ठेचाची रेसिपी टाकलेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला कमेंट करत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात। लाईक करत जा व्हिडिओला आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करत जा। आता आपला ठेचा वाटून झालेला आहे बघा, मस्त झालेला आहे आपला हा ठेचा आणि ही बाजरीची भाकरी। या सर्वजण खायला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका। तर